पुण्यात तलवारींचा थरार, दगडफेक आणि वाढती गुन्हेगारी, संस्कृतीची ओळख असलेल्या शहरावर प्रश्नचिन्ह। पुण्यातील लोहियानगर परिसरात रविवारी रात्री काही युवकांनी उघडपणे तलवारी फिरवत आणि एकमेकांवर दगडफेक करत प्रचंड दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की हातात धारदार तलवारी, रस्त्यावर खुलेआम दमदाटी आणि क्षणात सुरू झालेली दगडफेक। पण या गोंधळामुळे स्थानिक नागरिक घाबरताना दिसतायत। तर हा काही पहिला प्रकार नाही, तर याआधी काही दिवसांपूर्वी भारतीय विद्यापीठ परिसरातील ती घटना हाणामारी आणि दहशतीची घटना घडली होती। त्या प्रकरणातही तरुणांमध्ये वाद, परिसरात तणाव आणि नंतर दवाखाना आणि पोलीस। म्हणजे प्रश्न स्पष्ट आहे की पुणे हे शहर शिक्षण, संस्कृती आणि शांततेसाठी ओळखलं जातं, पण आज हेच पुणे तलवारी, दगडफेक आणि दहशतीसाठी ओळखलं जाणार का? तर मिळालेल्या माहितीनुसार लोहियानगर प्रकरणात पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला। तर सध्या पोलीस व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत आणि संबंधितांवर कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहेत। आता नागरिकांचा सवाल, तरुणांच्या हातात शस्त्र येतातच कशी? शिक्षणाच्या शहरात दहशत कशी वाढते आणि अशा घटना थांबवण्यासाठी ठोस पावलं कधी उचलली जाणार? पुणेकरांनो, हा केवळ एक व्हिडिओ नाही, ही तुमच्या सुरक्षिततेची घंटा आहे। आम्ही या प्रकरणावर बारीकाईने लक्ष ठेवून आहोत। पोलिसांची पुढील कारवाई काय